काँग्रेस हे बुडतं जहाज आहे आणि बुडत्या जहाजात कुणीही पाय ठेवणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधलाय। विरोधी पक्ष एकत्र आले तर चांगलंच आहे, आम्हाला अधिक पॉलिटिकल स्पेस मिळेल असं मुख्यमंत्री म्हणतायत। यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी प्रत्युत्तर दिलंय। तुमच्या मंत्रिमंडळातले अनेक नेते काँग्रेसमधलेच आहेत, काँग्रेस आणि भारताचा डीएनए एकच आहे असं सपकाळ म्हणतायत। या पक्षांचे नेते एवढे हुशार आहेत की बुडत्या बोटीमध्ये कोणी पाय ठेवणार नाही। काँग्रेस हे बुडतं जहाज आहे, त्यामुळे त्या बुडत्या जहाजामध्ये पाय ठेवतील अशी मला शक्यता वाटत नाही। तथापि राजकारणात हायपोथेटिकल बोलायचं नसतं, पण मी तुम्हाला सांगतो, कोणी पाय ठेवला तर त्याचा आम्हाला फायदा आहे, आम्हाला नुकसान नाही। याचं कारण आम्हाला अधिकची पॉलिटिकल स्पेस ही त्याच्यामुळे उपलब्ध होते। जेवढं विरोधी पक्षाचं कन्सॉलिडेशन होईल तेवढी अतिरिक्त राजकीय स्पेस ही भारतीय जनता पक्षाला प्राप्त होणार आहे। 12 वर्षापूर्वी काँग्रेस मुक्त भारत अशा प्रकारच्या वल्गना आपण केल्या होत्या। आज भाजपच्या विरोधात एकच सक्षम पर्याय हा काँग्रेस आहे। ज्या राहुल गांधींच्या बद्दल आपण अपप्रचार केला, आज मोदींपेक्षा अधिक लोकप्रिय आहे आणि हा एकमेव खमका पक्ष आहे अशी असणारी आज काँग्रेस पक्षाची स्थिती आहे। आणि तुम्ही आम्हाला काय दुप्त जहाज म्हणता? काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादात तुम्ही जर तुमच्याच मंत्रिमंडळामध्ये मागे वळून पाहिलं तर आता भारतीय जनता पक्ष आणि तुमचंच मंत्रिमंडळ हे काँग्रेस युक्त झालेलं आहे। त्यामुळे काँग्रेस ना डुबत जहाज आहे ना उगवता सूर्य। काँग्रेस 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 म्हणजे काँग्रेस आहे आणि काँग्रेसचा आणि भारताचा डीएनए हा एक है। जब तक सूरज चांद रहेगा, कांग्रेस और भारत का चोली दामन का साथ रहेगा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पक्षातले नेते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये हर्षवर्धन सपकाळांनी परस्पर उमेदवार ठरवले आणि या प्रक्रियेत कुणालाही विश्वासात घेतलं नाही अशा तक्रारी वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, नाना पटोलेंनी पक्षश्रेष्ठींकडे केल्याचं सूत्रांकडून समजतंय। त्याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली असून सपकाळांना याबाबत विचारणा केल्याचंही समजतंय। तर यावरून आता स्वतः हर्षवर्धन सपकाळांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। काँग्रेस ही भारतीय जनता पक्षाला सोडून की पळ करून सोडत आहे आणि मागचा संपूर्ण महिना आणि त्या आधीचा संपूर्ण काळ हा काँग्रेस ही रस्त्यावर उतरून आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून एक सक्षम पर्यायाच्या माध्यमातून आता समोर येत असताना हा अपप्रचार जो आहे हा सत्ताधाऱ्यांच्याच माध्यमातून हा कुठेतरी सुरू आहे। ते भारताच्या 140 कोटी जनताला कळते आणि हे जहाज लवकरच अरबी समुद्रात डुबणार आहे। कधी एनडीएच्या पार्टनरला कुठल्याही पद्धतीने त्यांना धक्का लागेल असं कुठलंही कृत्य भाजपने केलं नाही। उलट हर्षवर्धन सपकाळांना विस्मृती झाली असेल, अल्मायझर झाला असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।